मी जायबाई श्यामसुंदर धनाजीराव. मी मूळचा लातूर येथील अहमदपूर येथील रहिवासी आहे आणि मी स्पायनल कॉर्ड इंजुरी झाल्यापासून बालेवाडी पुण्यामध्येच वास्तव्याला आहे. लास्ट इयर सेंट्रल गव्हर्नमेंट आणि खेलो इंडियाचा जो इव्हेंट इथे ऑर्गनाईज झाला होता तो मी जस्ट पाहण्यासाठी आलो होतो आणि त्यातनं एक मला मोटिवेट भेटला की आपण पण या गेममध्ये पार्टिसिपेट करू शकतो. आणि त्यानंतर मग आकाश कुंभार सर यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट केला. त्यांनी आम्हाला खूप सारं गायडन्स दिलं आणि त्यानंतर वारंवार काही स्टेप नंतर त्यांनी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं बालेवाडी स्टेडियममध्ये. आम्ही ते प्रशिक्षण शिबिर अटेंड केले आणि त्यातनं मला भरपूर काही माहिती मिळाली या गेमबद्दल आणि प्रॅक्टिस पण आम्हाला करण्यासाठी सरांनी खूप सपोर्ट केला. सो आज परत या ठिकाणी पुण्यामध्ये हा इव्हेंट होतो आहे. सो आम्ही इथे पार्टिसिपेट केलेला आहे. सो चांगलं वाटतंय आणि असाच सपोर्ट जर दिव्यांग खेळाडूंना भेटत गेला तर मला वाटतं निश्चित पुण्यामधनं पण खूप सारे प्लेयर्स बाहेर पडले जातील. हा स्पोर्ट तुम्हाला खेळावासा वाटला, तुम्ही सांगितलं तुमचं इन्स्पिरेशन, पण हा स्पोर्ट्स इतर गेम्स पेक्षा कसा वेगळा आहे याच्याबद्दल सांगा. इतर स्पोर्ट्समध्ये तुम्हाला फिजिकली मेहनत लागते किंवा मेजॉरिटी फिजिकल मेहनतच म्हणू शकतो आपण त्याला. बट या गेममध्ये सर्वात मेजर जो क्रायटेरिया म्हणू शकतो आपण की कॉन्सन्ट्रेशन जेवढं स्ट्रॉंग असेल तेवढ्या गेममध्ये खूप पॉझिटिव्हनेस जास्त येऊ शकते. आणि शिबिरामधून तुम्हाला नवीन आणखी काय काय शिकायला मिळालं आणि असे शिबिर घेतले जावेत का आणि ते किती गरजेचे आहेत याबद्दल? प्रशिक्षण शिबिर हे मला असं वाटतं की प्रत्येकी 2 महिने 3 महिन्याला एक वेळेस पुण्यामध्ये ऑर्गनाईज झालं पाहिजे आणि त्याचा खरंच खूप फायदा होतो जो मला झाला, माझ्यासोबतच्या अजून काही प्लेअरला पण झालेला आहे. सो प्रशिक्षण शिबिर व्हायला पाहिजे.